नमस्कार श्रोते हो, सहस्नेह सप्रेम नमस्कार. लक्ष लक्ष दिव्यांनी सजली ही निशा, आनंदाने सजल्या ह्या दाही दिशा. या लक्ष लक्ष दिव्यांचा प्रकाश सर्वत्र पडावा, तुमचा आमचा स्नेह या दीप उत्सवात वाढावा. तुम्हा सर्वांना सुख समृद्धी लाभो हीच आमची इच्छा आणि आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ज्ञानसागर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आपण आज धनत्रयोदशीची पूजा कशी करावी व दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कशी करावी, तसेच धनत्रयोदशी का साजरी करतात, धन्वंतरीचीच पूजा का करतात, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनीच पूजा करावी का, धन्वंतरी पूजेचं आपल्या स्वतःच्या व कुटुंबाच्या दृष्टीने काय महत्त्व आहे, या सर्व प्रश्नाची शास्त्रशुद्ध उत्तरे आपण आज पाहणार आहोत, श्रवण करणार आहोत, ऐकणार आहोत. तर श्रोते हो, ज्ञानसागर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धनत्रयोदशी म्हणजेच वसुबारस नंतर येणारा दुसरा दिवस. वसुबारस कशी करावी हा स्वतंत्र व्हिडिओ आपण याच आपल्या ज्ञानसागर मराठी या चॅनलवरती आपण ठेवलेला आहे, तुम्ही तो पाहू शकताय. यावर्षी म्हणजे 2023ला 10/11/2023 म्हणजेच 10 नोव्हेंबर 2023 शुक्रवारी ही धनत्रयोदशी येते. आता या धनत्रयोदशी पूजा आपण सायंकाळी करतो. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य संपूर्ण आयुष्य लाभण्यासाठी आपण धन्वंतरीची पूजा करत असतो. धनत्रयोदशी पूजा करण्यासाठी आपण श्री गणेश, श्री कुबेर, माता लक्ष्मी आणि धन्वंतरी या देवताची विधिवत पूजा करणार आहोत. धनत्रयोदशीला प्रदोष काळामध्ये पूजा विधी केला जातो. आता प्रदोष काळ म्हणजे काय, तर सूर्य अस्ताच्या पूर्वीचे 45 मिनिट आणि सूर्य अस्तानंतरचे 45 मिनिट म्हणजे साधारणपणे 1.5 तासाचा हा प्रदोष काळ असतो की ज्या काळामध्ये दोष नसतो. हा दोष नसतो त्याला प्रदोष असं म्हणतात. साधारणपणे संध्याकाळी 6 ते 7:30 हा सध्याच्या काळामध्ये हा प्रदोष काळ म्हणून गणला जातो आणि याच वेळेला आपण पूजाविधी संपन्न करायचा आहे. कुठल्याही धार्मिक कार्याची किंवा पूजाविधीची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करतो किंवा दिवा लावून करत असतो. त्यामुळे आपण या पूजाविधी करण्यापूर्वी आपण प्रथमतः आपल्या घरातील जो नेहमीचा रोजचा दिवा आहे तो दिवा लावून घ्यावा. दिवा लावल्यानंतर आपण आपल्या पूजाविधीचं साहित्य काढून घेतलं असेल तर पहिल्यांदा आपण चौरंग समोर ठेवा आणि चौरंगावरती नवीन लाल कपडा अंथरून ठेवा. त्यावरती मंगल कलश पाण्याने भरून घ्यावा. प्रथम आपण तांदळाचे आसन तयार करावे आणि चौरंगाच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये तांदळाचे आसन करून त्यावरती त्या कलशाला विराजमान करावे. कलश ठेवल्यानंतर त्या पाण्यामध्ये 1 रुपयाचे नाणे, अक्षदा, हळदी कुंकू आणि 1 फूल हे त्या कलशामध्ये अर्पण करावे. त्यानंतर कलशावरती 5 आंब्याची किंवा विड्याची पाने आपण ठेवून त्यावरती 1 श्रीफळ ठेवायचं आहे की ज्याची शेंडी वरच्या बाजूला असेल. आपण त्या श्रीफळाला आपण गंध अक्षदा लावू गंध अक्षदा वाहिल्यानंतर आपण त्या मंगल कलशावरती एक सुंदर अशी स्वास्तिक आपण काढू शकतो. त्याच्या चारी बाजूने कुंकाची टिपकी आपण देणार आहोत. आता ही सर्व मांडणी झाल्यानंतर प्रथम आपण देवाची पूजा करण्यापूर्वी काही संकल्प सोडत असतो किंवा आचमन करत असतो. त्या पद्धतीने आपण संकल्प सोडावा. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम वैष्णवाय नमः, ओ केशवाय नमः, ओ माधवाय नमः, ओ वैष्णवाय नमः अशा प्रकारचा मंत्र उच्चार करून आपण या ठिकाणी संकल्प सोडायचा आहे. आणि संकल्प सोडून आपण 2 वेळा हातावर पाणी घ्यावे व आचमन करावे. आचमन करताना आपण ओम कृष्णाय नमः, ओम गोविंदाय नमः, 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 ओम कृष्णाय नमः, ओम गोविंदाय नमः अशा प्रकारचा आपण मंत्र म्हणावा. म्हणजे आपला संकल्प झाला आणि आचमन पण झाले.
प्रथम आपण गणपतीची विधिवत पूजा करावी. गणपतीची पूजा करताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अशा प्रकारे गणपतीचा मंत्र म्हणून आपण गणपतीची विधिवत पूजा करावी. नंतर आपण धन्वंतरीची पूजा करावी. धन्वंतरी ही देवता आरोग्याला चांगलं ठेवणारी देवता आहे. ही देवता औषधाची देवता आहे. या देवतेला प्रसन्न करून घेतलं तर आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये कुणीही आजारी पडणार नाही. आणि आजारी जरी पडलं तर धन्वंतरीच्या कृपेने आपण लवकरात लवकर बरे होऊ. आणि म्हणून या धन्वंतरीची पूजा करतात. आता धन्वंतरी देवता म्हणजे भगवान विष्णूचा 13वा अवतार. हो, भगवान विष्णूचा 13वा अवतार मानला जातो. जो कोजागिरी पौर्णिमेला जे समुद्रमंथन झालं, त्या समुद्रमंथन करत असताना स्वतः धन्वंतरी अमृत कलश घेऊन समुद्रातून अवतीर्ण झाले. म्हणून त्या दिवशी कोजागिरीलाच धन्वंतरीची सुद्धा जन्मतिथी आहे. आणि मग हे अमृत कलश आल्यानंतर तो अमृत कलश देवापर्यंत पोचला आणि ते अमृत पिऊन स्वर्गातील देव अजरामर झाले आहेत. त्यामुळे धन्वंतरी ही देवता पुढे वैद्य म्हणजे आजचे डॉक्टर यांची प्रेरणास्त्रोत बनलेली आहे. धनत्रयोदशीला वैद्यकीय क्षेत्रातील निष्णात व्यक्ती या देवाची विशेष अशी पूजा करतात. पण आपल्याकडे जर धन्वंतरीची मूर्ती किंवा फोटो नसेल तर देवाऱ्यावरील बालकृष्ण, रंगनाथ किंवा श्रीहरी विष्णू यापैकी कुठल्याही मूर्तीची आपण धन्वंतरी म्हणून पूजा करू शकतो. कारण हे सर्व विष्णूचेच अवतार आहेत. परंतु आपल्याकडे कोणतीच मूर्ती उपलब्ध नाही, तेव्हा वैदिक शास्त्र आणि धार्मिक पूजेमध्ये केला जाणारा प्रयोग म्हणजे धन्वंतरीच्या नावाने आपण एक सुपारीची स्थापना करू शकतो. तसेच कुबेर देवता याची पण जर आपल्याकडे मूर्ती नसेल तर आपण त्याची पण सुपारीच्या रूपाने स्थापना करून ठेवतो. आणि मग देवाची स्थापना झाल्यावर त्याची आपण विधिवत पूजा करावी. नंतर लहान मातीचे 3 कलश घ्यावे आणि 3 कलशामध्ये, एका कलशामध्ये लाह्या, दुसऱ्या कलशामध्ये धणे आणि तिसऱ्या कलशामध्ये बत्तासे हे भरून घ्यावे. आणि चौरंगावरती तांदळाचे आसन करून त्यावरती हे 3 कलश मांडून घ्यावे. या 3 कलश मांडल्यानंतर धन्वंतरी पूजन असल्यामुळे आपल्या घरामध्ये जे औषधी गुणधर्म असलेले परंतु रोजच्या स्वयंपाकात वापरत असलेले लसण, अद्रक किंवा सुंठ, कढीपत्ता, कडुलिंबाची पाने, हळकुंड, विलायची, पुदिना, गवती चहा अशा प्रकारे ज्या गोष्टी आपण घरामध्ये आयुर्वेदिक म्हणून वापरतो, आयुर्वेदिक वस्तू असतात, कोरपड पण आपण घेऊ शकतो, ज्याला अल्वेरा म्हटलं जातं. आणि ह्या सर्व वस्तूसुद्धा आपण छोट्या छोट्या प्रमाणामध्ये पूजेसाठी चौरंगावरती मांडू शकतात. कारण आजचा दिवस हा धन्वंतरीचा आहे, आजचा दिवस हा आयुर्वेदाचा आहे आणि आयुर्वेदाचं अनन्यसाधारण महत्त्व मानव जीवनामध्ये आहे. त्यामुळे आयुर्वेदाची सुद्धा आपण पूजा करतोय. त्याची विधिवत पूजा करावी. धनत्रयोदशी असल्यामुळे आपल्या घरामध्ये जे धन आहे म्हणजे पैसा आहे, सोनं आहे, चांदीचे नाणं आहे की चांदीच्या वस्तू आहेत, त्यापैकी काही ठराविक वस्तू, ठराविक धन आपण चौरंगावरती मांडून तांदूळावरती त्यांची अंतरून त्यावरती ठेवावे. त्याचीसुद्धा आपण विधिवत पूजा करून घ्यावी. त्यानंतर सप्तधान्याच्या आपण राशी घालाव्यात. सप्तधान्य म्हणजे काय? सातू, तीळ, गहू, ज्वारी, हरभरे, मूग, जवस या धान्याची एक मूठ ओळीने 7 ढीग बनवावे, छोटेसे छोटे आणि या राशी पूर्ण कराव्यात. आणि मग आपण विधिवत पूजेला सुरुवात करतो. तसेच या धनत्रयोदशीचं महत्त्व म्हणजे ही अश्विन महिन्यातील 13वी तिथी असल्यामुळे आजच्या दिवशी 13 हा जो आकडा आहे हा लाभदायी, फलदायक असतो. आपल्या कुटुंबातील सर्वच सदस्य हे सुखसंपन्न ऐश्वर्य जगावे, सर्वांना आनंदी दिवस यावे, कुणाचंही आरोग्य बिघडू नये, उत्तम आयुष्य मिळावं आणि सर्व म्हणजे संपूर्ण आयुष्य जगावं, म्हणजे कुणी अकाली मृत्यू पाहू नये. म्हणून या धनत्रयोदशीला 13 दिव्याचा विधी केला जातो. त्या विधीबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बोलणार आहोत.
प्रथमतः आपण ही जी पूजाविधी मांडलेली आहे त्यामध्ये आपण अत्यंत मनापासून मनभावे मनपूर्वकाने श्रीहरी भगवान विष्णू, सुरुवातीला श्री गणपती, भगवान विष्णू, महालक्ष्मी, धन्वंतरी यांची पूजा करून घ्यावी. आपण कलश पूजा तर ऑलरेडी केलेलीच आहे आणि हे सप्तधान्य आहे त्याच्यावरती हळदी कुंकू टाकावं, उदबत्ती ओवाळून घ्यावी. मनपूर्वक मनापासून घरातील सर्व व्यक्तींनी, सर्व कुटुंबांनी, सर्व सदस्यांनी या पूजेची, या विधीची आपण पूजा करावी, दर्शन घ्यावं. आणि मग आपण धन्वंतरी देवता नमो नमः, धन्वंतरी देवता नमो नमः किंवा सोपा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा म्हणा. आणि कुबेराची आणि लक्ष्मीची पण पूजा करा. महालक्ष्मी नमोस्तुते, ओम कुबेराय नमः, महालक्ष्मी नमोस्तुते, ओम कुबेराय नमः. अशा प्रकारे घरातील सर्व सदस्यांनी पूजाविधी मनपूर्वक मनापासून करावे. आणि मग लक्ष्मीचे आपण दर्शन घ्यावे. आणि लक्ष्मी दर्शन घेताना आपण शुभम करवती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमस्तुते, शुभम करवती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमस्तुते अशा प्रकारचा मंत्र म्हणावा. आणि सर्व विधिवत पूजा झाल्यानंतर आपण अगोदरच कणकीचे 13 दिवे बनवून ठेवावे आणि कणकीचे तेल आणि वात लावून ते 13 दिवे प्रज्वलित करून घ्यावे. आणि दिवे प्रज्वलित झाल्यानंतर आपण चौरंगावरती ज्या मूर्ती ठेवलेल्या आहेत, ज्या सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत, या सर्वांच्या समोर ते दिवे ओवाळून घ्यावे. जसे गणपती, माता लक्ष्मी, कुबेर आणि भगवान विष्णू या सर्व देवतांना ते ओवाळून घेतल्यानंतर ते दिवे आपण आपल्या घराच्या बाहेर तुळशीच्या जवळ दक्षिण दिशेला तोंड करून ठेवू शकता किंवा तिथं जागा नसेल तर आपण टेरेसवरती पण ठेवू शकता. परंतु सर्व दिवे एका वेळीमध्ये दक्षिण दिशेला तोंड करूनच ठेवायचे, कारण हे जे दिवे आहेत हे आपण यमदीपदान करत आहोत, यमासाठी दान करत आहोत. तेव्हा यमाची दिशा ही दक्षिण दिशा असते आणि दक्षिण दिशेला तोंड करून हे दिवे आपण ठेवा. त्यानंतर आपण दिवे ठेवण्यापूर्वीच आणखी एक विधी करायचा आहे, तो म्हणजे घरामध्ये आणखी एक दिवा लावायचा. एक पंती घ्या, पंतीला 4 वाती करा, म्हणजे चारही दिशेला पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या वाती एकत्र वाती करा, ह्या वाती प्रज्वलित करा. आणि हा पण दिवा आपण देवासमोर ओवाळा आणि आपल्या घराच्या उजव्या कोपऱ्यामध्ये हा दिवा ठेवून द्या. म्हणजे 13 दिवे दक्षिणेला आणि एक मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला दिवा ठेवल्यानंतर हे खऱ्या अर्थानं यमदीपदान विधी होतो. म्हणजे यमदेवतेला खुश करण्यासाठी, यमदेवतेची वक्रदृष्टी आपल्याकडे पडू नये म्हणून किंवा आपल्या घरामध्ये कोणा सदस्याला अकली मृत्यू येऊ नये म्हणून आजच्या दिवशी हा यमदान दीपविधी केला जातो. तो अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या ज्या घरामध्ये मनपूर्वक हा विधी करतात त्या घरामध्ये अकली मृत्यूचं प्रमाण होत नाही. म्हणून धनत्रयोदशीला लक्ष्मीची पूजा, कुबेराची पूजा करतच आपण या ठिकाणी दीपदानसुद्धा करायचं आहे. तर अशा पद्धतीने सर्व पूजा विधी संपन्न झाल्यानंतर आपण प्रसाद म्हणून पांढरा प्रसाद या ठिकाणी देवाला दाखवायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपण सुद्धा पांढरा प्रसादच या ठिकाणी घ्यायचा आहे. तसेच देवाच्या पूजा विधीमध्ये सुद्धा आपण पांढऱ्या प्रकारचीच फुले वापरणार आहोत. ते सुरुवातीला सांगायचं राहिलं, या पूजाविधीसाठी पांढऱ्या प्रकारचीच फुले आपण वापरणार आहोत. अशा प्रकारे संपूर्ण विधी झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून देवाचं दर्शन घ्यायचं आहे आणि सर्वांनी आनंदाने अत्यंत उत्साहामध्ये जेवण, रात्रीचं भोजन करायचं. आणि मग आपण पाहूया उत्तर पूजा. जितकं महत्त्व मुख्य पूजेला आहे तितकंच महत्त्व उत्तर पूजेला सुद्धा आहे. आणि म्हणून उत्तर पूजा करण्यासाठी आपण दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर म्हणजे 5-5:30 वाजता उठून स्नान, संध्या, पूजाविधी आपली रेग्युलर करून घ्यावी. आणि उत्तर पूजेला सुरुवात करण्यापूर्वी प्रथमतः आपण दीप प्रज्वलित करून घ्यावा. सर्व देवतेवरून दीप ओवाळून घ्यावा, हळदी कुंकू टाकावं, अक्षता टाकावी, सर्व नमस्कार करावा. आणि प्रथम कलश घ्यायचा आहे, मंगल कलश उचलून घ्यायचा, तो आपल्या माथ्याला म्हणजे कपाळाला लावायचा आहे. आणि हे परमेश्वरा,
हे देवा, हे कुबेरलक्ष्मी, हे महालक्ष्मी, हे धन्वंतरी, माझ्याकडून कालच्या पूजाविधीमध्ये करत असताना जर काही चुकलं असेल तर मला माफ कर आणि माझी सेवा मंगल कर, पवित्र कर, मानून घे. अशा प्रकारे आपण त्या मनोमन प्रार्थना त्या कलशाला करायची आहे. मग कलश काढून ठेवा, त्यावरती श्रीफळ काढून ठेवा, आंब्याची पाने काढून ठेवा, फुले निर्मल एकत्र करा. जे आपण धान्याच्या राशी घेतल्या त्या राशी परत आपल्या आपल्या जाग्यामध्ये डब्यामध्ये ठेवून द्या. आणि ज्या 3 मंगल कलशामध्ये मातीच्या आपण जे बताशे आणि लह्या घेतल्या होत्या त्या दुसऱ्या दिवशी आपण प्रसाद म्हणून फक्त कुटुंबातील व्यक्तींनीच खायच्यात, बाहेरच्या व्यक्तीला देऊ नये. कुटुंबामध्ये तो प्रसाद म्हणून वाटावा आणि सर्वांनी त्या लाह्या आणि बत्ताशा खाव्या. परत मूर्ती आपल्या आपल्या जागेवरती ठेवून द्याव्या. आणि जे दिवेवरती लावले होते आपण ते सर्व दिव्यातील वाती आपण काढून घ्या. त्या दिव्याचा एकत्र एक गोळा बनवा. जर ते वाळलेले असतील किंवा निब्बर झाले असतील तर ते एकत्र करा आणि त्याचं योग्य ठिकाणी विसर्जन करा. किंवा शक्य असेल तर गाईला किंवा एखाद्या प्राण्याला खायला चालेल, कारण ते आपण यमाला दान दिलं होतं, त्यामुळे ते कुत्र्याने खाल्लेलं सुद्धा खूप चांगलं मानतात. त्यामुळे ते त्या दिव्याची योग्य त्या पद्धतीने विसर्जन करा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जे निर्मल्य गोळा करतो ते निर्मल्य कुठल्याही नदीपात्रामध्ये पाण्यामध्ये फेकू नका, तर निर्मल्य एकत्र करा आणि आपल्या घराजवळ छोटीशी बाग असेल किंवा जिथं शक्य आहे तिथं एक छोटा खड्डा करून त्यामध्ये ते पुरून टाका, जेणेकरून त्याचं खत तयार होईल. अशा प्रकारे जर आपण धन्वंतरीची पूजा केली, यमदीप दान केलं तर आपल्या दिवाळीचा हा जो दिवस आहे आनंदात जाईल. येणारी दिवाळी आपल्या सुखसमृद्धी, धनधान्य, ऐश्वर देवो अशी मी प्रार्थना करतो. आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.